श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचं नशीब बदलणार आहे. 20 डिसेंबर 2025. शुक्रादित्य योग. मार्गशीर्ष समाप्ती. हा योग प्रत्येकासाठी नाही, पण वृषभ राशीसाठी खास आहे. कधीकधी आयुष्यात असं वाटतं ना, मी सगळं बरोबर करत आहे, मेहनतही कमी नाही, पण तरीही काहीतरी अडकल्यासारखं वाटतं. वृषभ राशीच्या लोकांनो, जर गेल्या काही महिन्यात तुम्ही स्वतःला थांबवलेलं अनुभवलं असेल, पैसा येऊनही टिकत नसेल, कष्ट असूनही ओळख मिळत नसेल, मनात एक सततची अस्वस्थता असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही. हा व्हिडिओ आहे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट दाखवण्यासाठी. 20 डिसेंबर 2025. मार्गशीर्ष महिना संपतोय, अमावस्या संपते आणि याच दिवशी सूर्य आणि शुक्र एकाच राशीत येऊन एक अतिशय दुर्मिळ आणि शक्तिशाली योग तयार करतात, शुक्रादित्य योग. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृषभ राशीचा स्वामी ग्रह स्वतः शुक्र आहे. म्हणजे हा योग थेट तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा ओम नमः शिवाय, कारण वृषभ राशीवर महादेवांची विशेष कृपा असते. मार्गशीर्ष महिना आणि शुक्रादित्य योगाचं महत्त्व. शास्त्रात मार्गशीर्ष महिन्याला देवाचा महिना म्हटलं जातं. या काळात केलेले संकल्प उशिरा का होईना पण नक्की पूर्ण होतात. आणि जेव्हा हाच महिना संपताना सूर्य आत्मा, सत्ता, आत्मविश्वास आणि शुक्र धन, सुख, ऐश्वर्य, प्रेम हे दोन्ही ग्रह एकत्र येतात, तेव्हा तयार होतो श्रीमंती, स्थैर्य आणि प्रतिष्ठेचा योग. हा योग सर्व राशींना थोडाफार फायदा देतो, पण वृषभ राशीसाठी हा योग जीवन बदलणारा ठरतो. वृषभ राशीचा स्वभाव आणि हा काळ. वृषभ राशीचे लोक संयमी, मेहनती, स्थिर विचारांचे आणि विश्वासू असतात. पण त्यांचा सर्वात मोठा दोष म्हणजे ते स्वतःच्या कष्टाचं श्रेय स्वतः घेत नाहीत. हा काळ तुमचं तेच दुर्लक्षित कष्ट समोर आणणार आहे. आर्थिक जीवनावर होणारा मोठा परिणाम. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशाशी संबंधित मोठे बदल घडू शकतात. अडकलेले पैसे मिळण्याची हालचाल, जुनी गुंतवणूक अचानक फायदेशीर ठरणे, उत्पन्नाचा नवीन स्रोत सुरू होणे, व्यवसायात स्थैर्य येणे, विशेषतः जमीन, रिअल इस्टेट, सोनं चांदी, वाहन, फॅशन, डिझाईन, सौंदर्य क्षेत्र यात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायी आहे. पैसा हळूहळू येईल, पण तो टिकणारा असेल. आणि वृषभ राशीसाठी हेच सर्वात महत्त्वाचं आहे. करिअर आणि व्यवसायात होणारे बदल. जर तुम्ही नोकरीत असाल तर वरिष्ठांची दखल घेतली जाईल, जबाबदाऱ्या वाढतील, प्रमोशन किंवा परवानगीचे संकेत मिळतील, नवीन संधी चालून येतील. जर तुम्ही व्यवसायात असाल तर नवीन करार, मोठी क्लायंट, भागीदारी सुधारणा, बाजारात विश्वास वाढेल. हा काळ सांगतो जे थांबलेलं आहे ते आता पुढे सरकणार आहे. नक्षत्रानुसार वृषभ राशीवर परिणाम. कृतिका नक्षत्र. धाडसी निर्णय कायदेशीर ठरतील, सरकारी काम, कागदपत्र पूर्ण होतील. रोहिणी नक्षत्र. धनलाभ, घर, वाहन योग, कौटुंबिक सुख. हा काळ सर्वाधिक शुभ. मृगशीर्ष नक्षत्र. प्रवासातून लाभ, नवीन संपर्क, करिअरला नवी दिशा, प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब. शुक्र बलवान होताच नात्यांमधील कटुता कमी होते. वैवाहिक जीवनात समज वाढेल, गैरसमज दूर होतील. अविवाहितांसाठी योग्य स्थळ, जुने प्रेम पुन्हा जुळण्याची शक्यता. वृषभ राशीचे लोक प्रेमात स्थिरता शोधतात आणि हा काळ ती स्थिरता देणारा आहे. आरोग्य आणि मानसिक स्थिती. गेल्या काही काळात थकवा, पोटाचे विकार, झोप न येणे, सतत विचार हे सगळं जाणवत असेल तर तो तुमचा दोष नव्हता, तो ग्रहांचा दबाव होता. आता मन शांत होईल, शरीरात ऊर्जा येईल, चेहऱ्यावर तेज दिसेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आळशीपणा वाढू देऊ नका. कर्ज, कोर्ट कचेरी आणि अडथळे. या काळात कर्ज फेडण्याचा मार्ग सापडेल, अडकलेले पैसे मिळतील. कोर्ट प्रकरणात सकारात्मक संकेत, विरोध कमजोर होतील. वृषभ राशीने धीर न सोडता पुढे गेलं तर यश नक्की मिळेल. शत्रू आणि नकारात्मक लोक. या काळात
खोटे मित्र, मत्सरी लोक स्वतःच उघडे पडतील. तुम्हाला काही करावं लागणार नाही. तुमचं शांत राहणं हेच तुमचं शस्त्र आहे. अचानक बदल स्वीकारले तरच फायदा. या काळात नोकरी बदल, शहर बदल, व्यवसायात दिशा बदल असे निर्णय समोर येऊ शकतात. सुरुवातीला भीती वाटेल, पण नंतर कळेलच हीच योग्य वेळ होती. 3 महत्त्वाच्या सूचना. अहंकार टाळा, अनावश्यक खर्च टाळा, गुपित सर्वांना सांगू नका. या 3 गोष्टी पाळल्या तर योगाचा पूर्ण लाभ मिळेल. पुढील काळ का महत्त्वाचा आहे? या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षांचा पाया घालतात. म्हणूनच घाई नको, पण आत्मविश्वास हवा. सोपा पण प्रभावी उपाय. दर शुक्रवारी स्वच्छ कपडे, गोडदान, ओम शुक्राय नमः 11 वेळा हा उपाय वृषभ राशीसाठी खूप प्रभावी ठरेल. वृषभ राशीच्या लोकांनो, तुमचं आयुष्य आता वेगात धावणार नाही, ते भक्कम पायावर उभं राहणार आहे. संयम ठेवणाऱ्यांना हा काळ भरभरून देणार आहे. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझा काळ सुरू झाला आहे. लाईक करा, शेअर करा आणि अशाच अचूक, खोल आणि विश्वासार्ह राशी भविष्यासाठी चॅनलला जोडलेले राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.